Hello friends, welcome back to my channel Maske sir. So friend, in today's video we are going to see an appreciation of the poem The Word is Mine by the poet Joy Lowlet Crawford. So before we start our today's video, I request all of you to subscribe my channel and like and share the video. So let's get started. Title. The title of the poem is The Word is Mine. Author. The poem is written by Joy Lowlet Crawford. Rhyme scheme. The rhyme scheme of the first stanza is AABCC. The rhyme scheme of the second stanza is ABBCCDD. The rhyme scheme of the third stanza is AABBCC. And the rhyme scheme of the fourth and last stanza is ABACC. Figure of speech. The following figures of speech are used in the poem. या कवितेमध्ये बरेच फिगर ऑफ स्पीच आपल्याला आढळून येतात. सो नंबर 1 इज रिपिटेशन. द लाईन ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन इज रिपीटेड इन द पोएम फॉर स्पेशल पोएटिक इफेक्ट. की ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन ही लाईन प्रत्येक स्टँजामध्ये रिपीट करण्यात आलेली आहे. नंबर 2 alliteration. O God, forgive me when I whine. So in this line, the sound of W is pleasantly repeated for special poetic effect. Inversion, ज्याला आपण व्युत्क्रमस अलंकार म्हणतो आणि ज्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की द ऑर्डर ऑफ द वर्ड इज चेंज्ड फॉर सम स्पेशल पोएटिक इफेक्ट. की शब्दांचा क्रम या ठिकाणी मुद्दामून जाणून बुजून काय केला जातो, काही काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी बदलला जातो. जसं टुडे अपॉन अ बस आय सॉ अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. तर ॲक्च्युली या ठिकाणी या लाईनमध्ये शब्दांचा क्रम बदललेला आहे आणि शब्दांचा क्रम जेव्हा बदलला जातो तेव्हा एक विशेष असा काव्यात्मक परिणाम साधला जातो. तर सो द करेक्ट word order is, the words are not in correct prose order, they are altered for special poetic effect. The correct prose order is I saw a beautiful girl upon a bus today. की जो करेक्ट वर्ड ऑर्डर आहे तो या ठिकाणी आपल्याला असा पाहायला मिळतो की आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल अपॉन अ बस टुडे. ओनोमॅटोपिया. ओनोमॅटोपिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ध्वनी सदृश्य शब्द ज्या ठिकाणी यूज केलेले असतात त्या ठिकाणी ओनोमॅटोपिया नावाचा अलंकार होतो. म्हणजे असे शब्द की ज्याच्यातून कोणते ना कोणते तरी ध्वनी प्रतीत होतात. फॉर एक्झाम्पल ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन. या ठिकाणी ओ नावाचा जो ध्वनी वाचक शब्द लाईनमध्ये यूज केलेला आहे. ॲपोस्ट्रॉफी. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन. द स्पीकर सीम्स टू टॉक डिरेक्टली टू द गॉड हू इज नॉट प्रेझेंट देअर. की जेव्हा स्पीकर निवेदक जेव्हा समोर कोणी आहे असं समजून एखादी अमूर्त गोष्ट त्याच्या समोर आहे असं समजतो आणि जेव्हा त्याशी बोलू लागतो तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारचा अलंकार साधला जातो. तर या ठिकाणी ओ गॉड ही कवयित्री जी आहेत की जणू काय देव समोरच आहे असं इमॅजिन करून त्या देवाशी काय करत आहेत, बोलत आहेत. Theme, central idea of the poem. The theme of the poem is our satisfaction to the things that we have rather than complaining about the things which we do not have. की आपलं जे समाधान आहे की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल
The poem tells us that we should be thankful to the God for all the things He gifted to us. The poem also tells us to understand the problems and suffering of the people around us. The poem is a realization of the speakers toward the things that given to her by the God. की देवाने ज्या ज्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत त्या त्या गोष्टीबद्दल आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे. किंबहुना काही लोकांना कशी सतत प्रत्येक नसलेल्या गोष्टीबद्दल तक्रार करण्याची सवय असते की अशा तक्रारी करण्यापेक्षा आपापल्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल जर आपण समाधान मानलं तर निश्चितच आपलं जीवन आनंदी होतं. हेच या कवितेतून कवयित्रींनी यांनी दाखवून दिलेलं आहे. सो फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.